नमस्कार, मी विवेक इनामदार आणि आपण पाहताय माय PCMC. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक यंदा अनेक कारणाने चर्चेत राहिली, पण त्यातील सगळ्यात मोठी चर्चा आहे ती म्हणजे दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीची थेट पालिका सभागृहात एंट्री. 3 वेळा खासदार राहिलेले श्रीरंग बारणे आणि तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे या दोन्ही मातब्बर नेत्यांनी यंदाच्या निवडणुकीत आपल्या मुलांचं राजकीय लॉन्चिंग केलं आणि हे लॉन्चिंग फक्त नावापुरतंच न राहता थेट विजयात रूपांतरित झालं आहे. सुरुवात करूयात प्रभाग क्रमांक 24 थेरगाव येथून. शिवसेनेचे उमेदवार विश्वजित श्रीरंग बारणे, खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र, पहिल्यांदाच निवडणूक लढवत थेट महापालिका सभागृहात पोहोचले आहेत. त्यांना मिळाली 13,879 मते, तर भाजपचे उमेदवार सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे यांना मिळाली 10,168 मते, म्हणजेच 3,711 मतांचं भक्कम मताधिक्य. पहिली निवडणूक, पहिलाच विजय आणि बारणे कुटुंबाच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे. प्रभाग क्रमांक 9 खराळवाडी, नेहरू नगर, मासुळकर कॉलनी या प्रभागातून त्यांचे पुत्र सिद्धार्थ अण्णा बनसोडे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले. समोर भाजपचे कमलेश दशरथ वाळके. निकाल काय लागला? सिद्धार्थ बनसोडे यांना मिळाली 15,478 मते, तर वाळके यांना मिळाली 12,226 मते, म्हणजेच 3,252 मतांची निर्णायक आघाडी. जनतेने थेट बनसोडे घराण्याच्या पुढच्या पिढीवर शिक्कामोर्तब केल्याचं या निकालातून स्पष्ट होत आहे. या नव्या पिढीत आणखी एक नाव जोडलं गेलंय, ते म्हणजे माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे विराज विश्वनाथ लांडे. प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवत विराज लांडे यांनी विजय मिळवला आहे. त्यांना मिळाली 12,748 मते, तर भाजपचे उमेदवार संतोष लोंढे यांना मिळाली 10,084 मते, म्हणजेच 2,664 मतांचं स्पष्ट मताधिक्य. लांडे कुटुंबाचाही राजकीय वारसा आता पालिका सभागृहात पोहोचला आहे. एकूणच काय तर पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही केवळ पक्षांची लढाई नव्हती, तर नेतृत्वाच्या पुढच्या पिढीची परीक्षा होती. आणि या परीक्षेत बारणे, बनसोडे आणि लांडे या तिन्ही राजकीय घराण्यांच्या वारसांनी दणदणीत यश मिळवलंय. आता प्रश्न एकच आहे, हे नवे नगरसेवक फक्त आडनावावर राजकारण करतील की स्वतःचा वेगळा ठसा उमटवतील? याचं उत्तर पुढील 5 वर्षात पिंपरी चिंचवडकरांना मिळणार आहे. मी विवेक इनामदार, माय PCMC साठी. धन्यवाद.